आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नाराजी व्यक्त केली। अधिवेशन चालू असताना अनेकदा सभागृहात मंत्री उपस्थित नसल्याने कामकाजाचा वेळ वाया गेला असं जाधव म्हणाले। सांगली जिल्ह्याच्या विकासाबाबत विधानसभेत डॉक्टर विश्वजित कदम यांनी सरकारला सवाल केले। सांगलीतील महामार्ग निकृष्ट कामे आणि शेरोनीला यासाठी कोट्यवधी खर्चूनही नागरिक त्रस्त कसे अशी विचारणा विश्वजित कदमांनी केली। मुंबई महापालिकेच्या सभेत जोरदार राडा झालाय। भाजप नगरसेवक नवनाथ बन आणि उबाठाच्या नगरसेवकांमध्ये महापौरांचा राजीनामा आणि राम मंदिर मुद्द्यावरून जोरदार जुंपली। मुख्यमंत्र्यांच्या मनात काय चाललंय त्यात तफावत आहे असा टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय। तसंच सध्या ऑपरेशन देवेंद्र फडणवीस सुरू आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली। डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए बीडचं आंदोलन करण्यात आलं। आयएमए बीड शाखेतर्फे काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आलं। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता। अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होत लोकशाहीच्या या सर्वोच्च मंदिराला अभिवादन केलं। सत्ताधाऱ्यांकडून गुन्हेगारी नेत्यांना पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंनी केलाय। नगरसेवक रमेश म्हात्रेंना डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणीवरून त्यांनी ही टीका केली। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट। मुंबईतील प्रभाग क्रमांक 170 मधील नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय। राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जातो। महाराष्ट्रातील रामटेक हे ऐतिहासिक तीर्थ मंदिर आहे। 55 वर्षांनंतर रामटेक राम मंदिर विश्वस्त अधिनियम पारित करण्यात आलं त्यासाठी आभार मानतो असं मंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात आणखी एक धक्का बसलाय। अजित पवार गटाचे नेते हनुमंत भापकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। वसई विरार पालिका क्षेत्रातील पूर परिस्थिती संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं आवाहन केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी राम मंदिरावरून टीका करणाऱ्यांच्या काळात लुटली गेली अशी टीका केली। तेव्हा ठाकरेंनी चौकशी करण्याचे आदेश का दिले नाही असाही मुद्दा उपस्थित केला। सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था असलेल्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। तब्बल 13 वर्षांनंतर बँकेच्या सत्ता संग्रामाला सुरुवात झाली। आज पावसाळी अधिवेशनाची सांगता झाली आहे। पुढचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपूर इथं भरणार असल्याचं सांगण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कुंभमेळा रिंग रोडसाठी सुरू असलेल्या भूसंपादनाच्या मुद्द्यावर आंदोलकांची सकारात्मक चर्चा झाली। योग्य मोबदला आणि रिंग रोडचा मार्ग बदलण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। अजित पवारांच्या आठवणींना सुनील तटकरे भावूक झालेत। आज पहिल्यांदाच अजित पवारांचा फोन आला नाही असं म्हणत तटकरे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। मिसिंग लिंकवरून टीका करणाऱ्या विरोधकांना देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। 7,000 कोटी रुपये पाण्यात गेले असं म्हणणं हा माझा अपमान नाही, महाराष्ट्राचाच अपमान आहे असा पुनरुच्चार फडणवीसांनी केलाय। उद्धव ठाकरेंच्या पक्षातील अस्वस्थता या निमित्तानं समोर आली अशा शब्दात अजय बोरस्ते यांनी टोला लगावला। तुमच्यातली अस्वस्थता आमच्यावर काढू नका असंही बोरस्ते म्हणाले। राम मंदिरात जे झालं त्याचं समर्थन कुणीही करू शकत नाही असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। तर टीका करणाऱ्यांच्या सरकारमध्ये सिद्धिविनायकाची दानपेटी लुटली गेली असाही आरोप शिंदेंनी केला। भारत सिरम आणि वॅक्सिन या कंपनीचं बांधकाम पाणीसाठा जांभवली करणाऱ्या धरणाजवळ झालंय। त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते अशी माहिती अनिल परबांनी दिली। पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत। काही खासदार अस्वस्थ आहेत हे ऐकीव माहिती असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिली। आमदार बच्चू कडू यांचा सत्ताधारी आमदारांना घरचा आहेर आहे।
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी वारंवार चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याचं सांगत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला। तब्येतीच्या कारणामुळे मोशी दुर्घटनास्थळी भेट देऊ शकलो नाही अशी माहिती खासदार अमोल कोल्हेंनी दिली। मतदारसंघात झालेल्या दुर्घटनेच्या पाहणीसाठी न आल्यानं त्यांच्यावर टीका होत होती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक कर्नाटकातील बेलगावी बोलावण्यात आली। यावेळी सर्व 46 प्रांतांचे प्रांत प्रचारक आणि सहप्रांत प्रचारक, संघ प्रेरित विविध संघटनांचे अखिल भारतीय संघटन मंत्री उपस्थित होते। दावोसवरून आणलेले उद्योग आम्हाला सपत्नीक वागणूक देऊ नका असा टोला भावना गवळींनी लगावलाय। बाकीच्या जिल्ह्यात जशी गर्दी आहे तशी आमच्या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात उद्योगांची गर्दी होईल आणि महिलांनाही रोजगार मिळतील असंही त्या विधान परिषदेत म्हणाल्या। पदवी